नमस्कार. निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे वालाच्या शेंगांची कोरडी भाजी. या अशा वालाच्या शेंगा असतात. यांना कोणी कोणी घेवडासुद्धा म्हणतात. तर या वालाच्या शेंगा दोघंही बाजूंनी याच्या शिरा अशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. शिरा काढल्यानंतर आपण त्यांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हातानेच असं तोडून घ्यायचं आहे. तर इथे ह्या मी वालाच्या सर्व शेंगा अशा तोडून घेतलेल्या आहे. एका शेंगेचे जवळजवळ 4 ते 5 असे तुकडे होतात. आता आपण या शेंगा उकळत्या पाण्यामध्ये उकळून घेऊयात. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून आपल्या शेंगांचा कलर बदलणार नाही आणि शेंगा हिरव्याच राहतील. तर इथे मी सर्व शेंगा अशा उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि आता त्या मी शिजवून घेणार आहे. शेंगा शिजवून घेतल्यानंतर भाजी आपली अगदी झटपट तयार होते. अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते. तर इथे पाहू शकता आपले वालाच्या शेंगांचे टरफलंसुद्धा शिजलेले आहेत आणि दाणेसुद्धा शिजलेले आहेत. तर इथे आता आपण भाजीला लगेच फोडणी द्यायला घेऊयात. इथे मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. त्यात आता मी मोहरी घातलेली आहे. मोहरी आपली चांगली तडतडली की मी त्यात जिरं घातलं आहे. जिरंसुद्धा आपलं चांगलं फुललं आहे. मी यामध्ये आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे. लसूण आपला छान असा लाल तांबूस रंगावर परतला गेला आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1 मोठा चमचा मी इथे शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातलेला आहे. आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. आता यामध्ये मी अगदी थोडंसं असं पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले मसाले सर्व असे जळणार नाहीत आणि छान त्यांना कलरसुद्धा येईल आणि मसाले छान तेलामध्ये तळलेसुद्धा जातील. आता यामध्ये मी आपल्या उकडलेल्या शेंगा त्या टाकून घेतलेल्या आहे. शेंगा आपल्याला चांगल्या मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायच्या आहे. मसाल्यामध्ये आपण या शेंगा चांगल्या अशा एकजीव करून घेऊयात. तर इथे आपल्या शेंगा अगोदरच आपण शिजवून घेतलेल्या आहे, त्यामुळे आपल्याला ह्या भाजीला फारसा असा वेळ लागत नाही. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठ घालून आपल्याला अजून एकदा शेंगा हलवून घ्यायच्या आहे. तर इथे आपली गॅसची फ्लेम मीडियमच मी ठेवलेली आहे. पाहू शकता आपल्या शेंगा किती छान अशा तयार झालेल्या आहेत आणि कलरसुद्धा भाजीला किती छान आलेला आहे. अगदीच 2 मिनिटासाठी मी कढईवर झाकण ठेवून भाजी थोडी वाफवून घेतलेली आहे. वालाच्या शेंगांची ही कोरडी भाजी बनून तयार झालेली आहे. ही भाजी आपण डब्याला सुद्धा देऊ शकतात. आता शेवटी आपण भाजीमध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि नंतर भाजीला थोडंसं अजून हलवून घेऊयात. इथे आपली भाजी अगदी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आपली ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.